सोलापूर वैभववाडीतील प्रकल्पासंदर्भात आमच्याकडे चौकशीचे अहवाल प्राप्त झाले आहे। त्यामध्ये ज्या भ्रष्टाचाराच्या घटना दृष्टीस आल्या त्यासंबंधी अधिकाऱ्यांवर आम्ही योग्य कारवाई केली आहे। नेमकं काय म्हणाले संजय राठोड पाहूयात। सभापती महोदय, मी अतिशय या ठिकाणी स्पेसिफिक सांगणार आहे की ज्या बऱ्याच तक्रारी येत असतात सभापती महोदय, त्या तक्रारीच्या चौकशी आता सन्माननीय सदस्य परब साहेबांनी जसं सोलापूरचं उल्लेख केला यामध्ये, तर या सोलापूर प्रकरणात 82 कामाची जी काही तक्रार आमच्याकडे आलेली आहे त्याची चौकशी सुरू आहे सभापती महोदय, त्याचा अहवाल यायचा आहे। परंतु ज्या चौकशीचा अहवाल आलेला आहे त्यावरून संबंधितांना त्या पदावरून हटवून दुसऱ्या जागेवर त्यांना बदली केलेली आहे। स्पेसिफिक या ठिकाणी काही प्रश्न असतील सभापती महोदय, जसं सन्माननीय परब साहेबांनी या ठिकाणी 2 प्रकल्पाबद्दल विचारलं होतं की सारंगवाडी सांग्र तलाव, सभापती महोदय, हा तलाव जलसंपदा विभागाला या तलावाची मान्यता होती आणि तांत्रिक मंजुरी सुद्धा जलसंपदा विभागाने दिली होती, वर्क ऑर्डर सुद्धा जलसंपदा विभागाने दिली होती। नंतर सन्माननीय त्या भागाचे तत्कालीन आमदार राहुल बोंद्रे यांनी तत्कालीन मंत्री महोदयांना त्यावेळेस विनंती केली होती आणि त्याच्यावरून हा प्रकल्प जलसंधारण विभागाकडे वर्ग करण्यात आला सभापती महोदय। आणि हस्तांतरण करतेवेळी सभापती महोदय कुठलंही काम याचं झालं नव्हतं आणि त्याच्यात मग प्रशासकीय सुधारित मान्यता दिल्या गेली, 1-2 वेळा दिल्या गेली, त्यानंतर त्याच्यात किंमत वाढलेली आहे सभापती महोदय। दुसरं या ठिकाणी सन्माननीय परब साहेबांनी जो प्रश्न विचारला होता येणारी वैभववाडीच्या संदर्भात, याच्यामध्ये सुद्धा ज्या कंपनीने या ठिकाणी हे टेंडर घेतलं होतं श्रीराम असोसिएट, याचे 2 पार्टनर जे होते सभापती महोदय, त्यांच्यात आपसामध्ये भांडणं झाले, मग एका पार्टनरनी तक्रारी करणं सुरू केलं सभापती महोदय आणि त्यावरून मग त्याची सुद्धा चौकशी झालेली आहे। या प्रकरणात लोकायुक्ताकडून सुद्धा चौकशी झालेली आहे, लोकायुक्तांनी या संदर्भात खऱ्या अर्थानं निर्णय दिलेला आहे सभापती महोदय। त्यावरून आम्ही याला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया केली होती। या निर्णयाच्या विरोधात संबंधित कॉन्ट्रॅक्टर हा हायकोर्टात गेला सभापती महोदय, हायकोर्टाने ते परत या ठिकाणी आम्हाला निर्णय दिला की याला परत टेंडर भरू द्या। त्यावरून सभापती महोदय, या विषयात मी एवढंच सांगणार आहे की या सर्व प्रकरणाची सुद्धा चौकशी चालू आहे, एसीपीच्या माध्यमातून सुद्धा चौकशी चालू आहे। विभागाने संपूर्ण कागदपत्र विभागाला पुरवलेले आहेत आणि अजून काही स्पेसिफिक तक्रार असेल सभापती महोदय त्याची सुद्धा चौकशी करू।